हायकोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईकडे रवाना। अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची गर्दी। ज्यांचं हिंदुत्वाशी देणं घेणं नाही ते अडवतायत। आता थांबायचं नाही, शांततेत मुंबईकडे निघायचं। आता आरपारची शेवटची लढाई। अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन। न्यायालय आम्हाला 100% न्याय देणार। आंदोलनासाठीच्या सर्व परवानग्या घेतल्या होत्या। मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। लोकशाही राहिली नसल्याचंही केलं वक्तव्य। परवानगी द्यायची की नाही हे सरकार म्हणजे मुख्यमंत्री ठरवणार। आता समजेल मुख्यमंत्री फडणवीस हिंदुत्ववादी की हिंदुत्व विरोधी। मनोज जरांगेंकडून परवानगीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात। मनोज जरांगेंना आझाद मैदानावर अटी आणि शर्थींवर आंदोलनासाठी परवानगी मिळण्याची शक्यता। 5000 लोक आणि वेळेच्या बंधनाची अट असणार। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळ चर्चा करणार। राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार। अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची मोठी गर्दी। ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज जरांगेंच्या नेतृत्वात मुंबईकडे कूच करणार। मनोज जरांगे यांच्या व्यासपीठावर गणपती बाप्पाची मूर्ती, जरांगेंकडून गणरायाची पूजा। मुंबईसाठी ते निघालेले आहेत। वडीगोद्री फाट्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात। मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या जरांगे पाटलांचा पहिलाच मुक्काम पुण्याच्या जुन्नरमध्ये असणार। कायदा सुव्यवस्थेचे कारण 28 ऑगस्ट रोजी जुन्नर बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश। विधानसभेत जरांगेंना विरोध करणाऱ्या योगेश क्षीरसागर यांची जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। समंदर से मिलने समंदर आ रहा है, चलो मुंबई अशा आशयाचे बॅनर। बॅनरमुळे बीड शहरात चर्चांना उधाण। धाराशिवमधून मोठ्या संख्येने सकल मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना। मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मराठा बांधव अंतरवाली सराटीत। मनोज जरांगे यांच्या समर्थनात मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना। नांदेडच्या गावागावातून मराठा बांधव मुंबईकडे रवाना। आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही, मराठा बांधवांचा निर्धार। एक मराठा लाख मराठा आंदोलनकर्त्यांची घोषणा। हिंगोलीतील सुरक्षा टीम जालन्याच्या अंतरवाली सराटीकडे रवाना। जरांगेंना हिंगोलीची टीम सुरक्षा देते। एकमेकांना पेढे भरवत सुरक्षा टीम अंतरवाली सराटीत दाखल होऊन मुंबईला निघालेली आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत येत्या 2 दिवसात पुन्हा बैठक होणार आहे। वेळ पडल्यास मराठा आरक्षण उपसमिती जरांगेंची भेट घेणार। जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती।